Some tourists from Maharashtra were reportedly seen cooking food along roadsides in Goa, allegedly citing high restaurant prices as the reason. The incident triggered debate among locals who questioned why authorities failed to intervene despite restriction on roadside cooking and similar activities. The issue has renewed concern over enforcement of tourism regulations, cleanliness, and public discipline during the busy tourist season. जेवणाचे रेट सगळ्याचेच रेट थोडे कमी केले तर बरं होईल. म्हणा तर तुम्ही फक्त ते पब वगैरे हे जास्त चालतात ते आम्हाला नकोय. आम्हाला तुमचं कल्चर बघायचंय. कल्चर दिसत नाहीये. जसे इतके टेम्पल सुंदर आहेत की जे कुठेच नाहीयेत. म्हणजे आमच्या महाराष्ट्रात सुद्धा हे राहिलेलं नाहीये. कारण सिटीचं इतकं हे झालंय ना, त्याच्यामुळे काही बघायला मिळत नाही. ते इथे मिळतं पण तुझ्याकडे जास्त बाकीचं सगळं चाललेलं आहे. कल्चर थोडं मागे पडते. तुम्ही आता गोव्यामध्ये फिरायला आलात, हा कायद्याने जेवण बाहेर करून जेवायची परवानगी नाही, तरी तुम्ही जेवण बाहेर केलं, कारण काय? कारण हेच तुमच्या गोव्यात यायला आम्हाला आवडतं पण तुमच्या गोव्यातलं जेवण खूप महाग आहे जे आम्हाला परवडत नाही. त्याच्यामुळे आम्ही जिथे हॉटेलवरती राहतो तिथेच बनवतो आणि रस्त्यात येऊन थोडं बनवतो आणि मग रस्त्यातच कुठेतरी खाऊन घेतो. तर आमची सरकारला रिक्वेस्ट आहे तुमच्या गव्हर्नमेंटला की बाबा तुम्ही जेवणाचे रेट सगळ्याचेच रेट थोडे कमी केलेत तर बरं होईल. तुम्हाला टेस्टची मिळू शकत नाही ना, महाराष्ट्राची गोव्यामध्ये टेस्ट मिळत नाही. तुमच्या जेवढे टेस्ट मिळते आम्हाला आमच्यानुसार जेवण मिळत नाही. त्यामुळे आम्हाला असं आचार्य आणून जेवण बनवावं लागतं. आणि महागाई बद्दल काय म्हणाल? महागाई तर खूपच आहे. म्हणजे अतिशय म्हणजे परवडणारी सगळे नाहीच आहे. ज्या रेट प्रमाणे मिळायला पाहिजे त्याप्रमाणे काही मिळत नाही. सुविधा पण नाही. त्यामुळे तुम्ही त्याचे रेट खाली करावेत असं मला वाटतं. सरकारला काय विनंती आहे? तेच की त्यांनी त्याचे दर कमी करावेत. जेवणाचे म्हणा सगळ्या बाबतीत खूप म्हणजे ते आता हायर झालंय सगळं हे ते. त्यामुळे बाकीच्या दृष्टीने गोवा जास्त महाग आहे ना? हो सगळ्या दृष्टीने म्हणजे स्टे बद्दल म्हणता येईल, फूड बद्दल म्हणता येईल. अदर बाकी जास्त तर म्हणा तर तुम्ही फक्त ते पब वगैरे हे जास्त चालतात ते आम्हाला नकोय. आम्हाला तुमचं कल्चर बघायचंय. कल्चर दिसत नाहीये. जसे इतके टेम्पल सुंदर आहेत की जे कुठेच नाहीयेत. म्हणजे आमच्या महाराष्ट्रात सुद्धा हे राहिलेलं नाहीये. कारण सिटीचं इतकं हे झालंय ना, त्याच्यामुळे काही बघायला मिळत नाही. ते इथे मिळतं पण तुझ्याकडे जास्त बाकीचं सगळं चाललेलं आहे. कल्चर थोडं मागे पडते. म्हणजे आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला जेवण मिळेल. हा. सगळ्या प्रकारची टेस्ट तुमच्याकडे पण आम्हाला थोडी आमच्याकडची टेस्ट हो. मिळावी असं वाटतं. आयज गोंयान टुरिस्ट येता पळय, ते हॉटेलान वचनात, भायर जेवण करून जेवतात. तांची बी चूक ना. ती म्हणटात आमी जर हॉटेलां वचत जाल्यार रेट डबल टिबल लायतात आनी ताका लागून परवडना म्हणून. हाचे बद्दल तुमकां कितें दिसता? पहले सुवातेर हांव म्हणटलो हम गोवा में है, हम गोवा में है. आओ खाओ पिओ कुछ भी करो चलता है. ताका लागून इतर परिस्थिती पयली म्हणल्यार तेमी जशे हॉटेलाची रेट म्हणटा जाल्यार आमी जशी भायल्यान जर गाडी येता त्यो आमी सदांच पळयता की रस्त्या बाजून अशें करून हें करता. आमच्या गोंयांत स्ट्रिक्टली तुगेली बंदी आहा हेजेर. अशें तुगेलें करूंक जायना. तरी आसतना आमी हे जे लोक आहात तांकां सुदारना, कित्याक आमची ऑथॉरिटी जी आसा ती खंय ना जाल्यार खंय ती फेल जाल्ली आहा. ताका लागून आयज खंय ना जाल्यार रस्त्या बाजून कोण बसता पिता आनी झगडी मारता, कोण बाटली घेवन झगडटा. जाल्यार खंय तरी आमचें नियंत्रण ह्या हेजेर लोकांचेर ना. जाल्यार आमी हे पेट्रोलिंग जाता, हांव हायवे पेट्रोलिंग कडेन हांव PIDन म्हळ्यार वयतलो की हायवे पेट्रोलिंग आहा तेतून जास्त आनीक करपाक लावची आनी असले जे हेजेर आसा तेमी कडक कारवाई करची, जेणे करून आमची घाण ही आतां पसरून वयता. आतां फाल्यां समज कोण हेंची रिस्पॉन्सिबिलिटी दिता? खरें निवळ करता काय हे सायडीन तुगेले कचरो उडोवन वयता काय म्हणून? ताका लागून हॉटेलाची जी रेट आहा तेमी इश्यू सांगला की हॉटेलाची रेट जास्त आहा. जाल्यार त्या हॉटेलांनी बी तुगेले खंय तरी तेमकां एक सदांच एक हाय प्रोफायल टुरिस्ट येना जाल्यार एक खंय तरी हॉटेलान तांकां रिलॅक्सेशन दिले, बारीक हॉटेलान तरी तांकां बसून खावपा जागे तरी एक उरचे, हें म्हण हांव मागतलो. शेळी काणकोण गोवा सरकार सांगता की रस्त्यार जेवण करून जेवू नाका, चिकोल बिकोल करू नाका म्हण. पूण लोकांची चूक ना. आमी तांगे इंटरव्यू घेतली तेन्ना ताणें आमकां सांगलें की गोंयांत जें तें जेवण खूब म्हारग आसा आनी तांचें जेवण रांदपाची पद्दत आनी आमगे वेगळी आशिल्ल्यान आमकां तें जेवण पचयना आनी रेट चड आसा. गोंयांत भोंवपाची खूब उमेद आसा पूण गोंयांत येतलो जाल्यार खर्च खूब जाता आनी ताका लागून आमी जेवण भायर करून जेवता म्हण. खरें म्हणटा जाल्यार सरकारान हाजेर लक्ष घालपाक जाय. आयज आमची गोंयची हॉटेलां जी आसात सगळे परप्रांती चलयतात आनी गोंयकारांक वेगळी रेट आनी महाराष्ट्रा कर्नाटका लोक येता तांकां वेगळी रेट. आनी तुमी पळयतात की रेटीक लागून डे बाय डे गोंयांत झगडी येतात आनी ही खंय तरी झगडी जावची न्ही, किंवा आमचे भाव जे भायले गोंयांत येतात तांकां परवडपा खातीर सरकारान कडक पावल उचलपाक जाय आनी सगळ्या जेवणाची जी रेट आसा ती डिक्लेअर करपाक जाय की ह्या रेटीच्या वयर जेवण उरपायना.
फास्ट स्टारान वेगळी सादी हॉटेलान वेगळी आणि तशें जाल्यारच आमचें गोंयचें नांव खंय तरी रोशन जातलें आनी आमच्यो भाव भयणी ज्यो गोंय पळोवपाक येतात ती बी येतली. पूण गोंयची हॉटेलां जी आसात ती भायल्या लोकांनी चलोवपाक घेतल्यात आनी तांकां गोंयचे बद्दल चड मोग नाशिल्ल्या कारणान हे मेळटा ती रेट लायतात आनी ही रेट भिवनूच आमचे ट्युरिस्ट येवपाक गोंयांत भितात आनी ताका लागून आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांणी लक्ष घालून जी जे अवाढव्य रेट लायिल्ली आसा ताचेर खंय तरी नियंत्रण हाडचें म्हूण लोकांची मागणी आसा. इन गोवा खातीर विशांत प्रभुगांवकार काणकोण.